विक्रांत, ही एक मशीन नाही, ही अख्खी फॅक्टरी मी आणि आबांनी कोळून प्यायलोय, कळलं तुला? आणि तुला काय वाटलं रे, तू मला माझ्याच फॅक्टरीत जॉब ऑफर करशील आणि मला ते कळणार नाही? अरे पहिल्याच दिवशी मला डाऊट आला होता, बट देन आय थॉट मिळालेल्या संधीचं सोनं करूया. पण तू काही तुझा नालायकपणा सोडला नाहीस, तुझ्या कुरापती तू सुरूच ठेवल्यास. इंद्रा, हे बघ, मी हे जे काही केलंय तुझ्या फायद्यासाठीच केलंय. अरे तुमचे किती हाल होत आहेत तिकडे, मला बघवत नाहीयेत. काही सोयी नाही, काही नाही. हे बघ, मी तुला आधी मदत ऑफर केली होती, पण ती तू नाकारलीस. म्हटलं तुला इनडायरेक्टली जॉब देऊन तुला फायनान्शियल हेल्प होईल. मला गरज नाहीये तुझ्या हेल्पची. मी माझ्या टॅलेंटच्या बेसिसवर हार्डवर्क करून मला जे मिळवायचं आहे ना ते मिळवू शकतो. जयसिंगराव महाडिकांचं रक्त आहे. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ना आम्हाला चांगलं माहिती. ही फॅक्टरी माझ्या आबांनी खूप मेहनतीने उभी केली होती, पण ती तू आम्हाला फसवून आमच्याकडनं स्वतःच्या ताब्यात करून घेतलीस. त्यामुळे तुझ्या या खोट्या मायेची आणि दयेची आम्हाला काही गरज नाही. अँड जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी जोपर्यंत ही फॅक्टरी स्वतःच्या हिमतीवर परत मिळवत नाही ना, तोपर्यंत मी इथे परत पाऊल ठेवणार. सर, मानलं पाहिजे तुम्हाला, इतक्या लवकर तुम्ही फॅक्टरीतल्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत पोहोचला, त्याचाच फायदा आज आपल्याला झाला. सर, खरंच खूप कौतुक वाटतं सर तुमचं. कौतुक कसलं केली? मी माझं काम करत होतो, त्या विक्रांतने परत एकदा माझ्या गरजेचा फायदा घेतला. म्हणून तरी सर तुम्ही त्या कामाचे पैसे घ्यायला पाहिजे होते, पण तुम्ही तर केलेल्या कामाचे पण पैसे नाही घेतले सर. इच्छाच झाली नाही माझी तर नालायक माणसाच्या पैशांना हात लावायची. खरं सांगू सर, मला तुम्हाला पाहिलं की आबांची आठवण येते. खरंच आबा म्हणजे एक चोखपणे, एकदम प्रामाणिकपणे काम करणारा माणूस, ज्यानं कधी कोणाचं काम चुकवलं नाही, कोणाचा एक पैसा थकवला नाही, आणि विशेष म्हणजे वाईट मार्गाने एकही पैसा कमवला नाही. तुम्ही सुद्धा त्याच मार्गावर चालला आहात सर. आबांनी आता काम थांबवलंय, पण तुम्हाला काम करताना बघितलं ना सर,